बोलता. मी गाळी घालतोय नाही म्हणत नाही. आता गाळी घालते म्हणून माझा तोंड दिसता लोकांका. पण गाळी किती घालतोय तो कोणी विचार नाही करू. मी कोणाकडे गाळी घालीत नाही समाजाला. माझे शब्दावर कोण पाय ठेवताना त्याच्यामध्ये पाय ठेवून बघतो. म्हणजे लोकांका सगळ्यांकाच गाळी घालीत नाही. त्याचं कारण सुद्धा तसंच असा. हयतो तो पाणी बोना माका बघल्यांका रोज सांगता. सकारामध्ये टकलेले गॅस काढतलं, सकारामध्ये टकलेले गॅस काढतलं. सकारा माझा भाऊ असा मानलंस ना, माझ्या भावाच्या टकलेले गॅस कित्या काढतलं. आता तुझी बायको पळायला गेली तर माझा भाऊ काय करतो. माझ्या भावान जर पळून हाणल्या ना तिने असं बोलतोस तर बरोबर होता. मग गाळी घालताना मी चोर काय. मी सांगायला ठेवतोय गाळी घालूच्या असताना माका तर शास्त्रान गाळी घालू बोलू. मी कसे शास्त्रान घालतोय कशी गाळींचा सुद्धा शास्त्र असा मानला ना. कोणी आवशी बहिणी वरून बापाशी वरून गाळ घालायची नाही. माका जर गाळी घालूची असलं ना तर माझ्या भावावरून घाला. लगीन नाही जायचं होता. पहिली बायको मेली. लगीन नाही जायचं होता तेव्हा आमच्या उमरेची माती नेल्याने ना समाजला ना माझ्या घरवाल्यांना सांगा तू काय कर पण माझ्यासाठी एकटी तरी पोरग्या बघ म्हणा. आता यांची बायको मेलेल्या कोण पोर देताला. तरी माझ्या घरवाल्यांनी काय नाही काय हळेचाकडे केले आणि समाजाला लगीन केले. काय तुझाच लगीन नाही केले त्यांनी समाजाला बोलतोस तो. आतापर्यंत माझ्या भावाचं धंदच तो लग्न लावतो समाजाला. अंगावर लावून इतकी लोकांची लग्न केल्या पट्टा सांगत ना. पण ज्या ज्या बापल्यांची लग्न केल्या ना ती एकाच सुद्धा बायको राहत कशी रवतलीच कशी. आता ह्यांची लग्नात कशी असतं समाजला ना. आता इतक्या बापयांची लग्न केल्या पण इतक्या बापयांच्या लग्नात 4च होकले होते समाजला ना. त्या चौघातच सगळ्यांची लग्न माझं होत होता. त्या भावात तरी काय 15 25 तिच्यात पडले ना का आणखी काय वया नवरो माराने ना तर नवरी माराने असं धंद यांचं समाजला ना. या फटा सांगत ना एका पोरगी 3 लग्न केले. या बापया काय सांगताला बरं झाला कसा. या लोकांच्या मग लक्षात येऊ लागला समाजला ना. मग लोकांनी काय केले नाही. एक दिवस माझ्या घरवाल्यात मला पाहिजे मी गेलंय म्हणून सुटले ते. तेव्हा त्यांना मी सांगलं हे बघा आतापर्यंत त्याला तितक्या पुढे राहा असो मार खाण्यापेक्षा स्वर्गती कोणती तुम्ही करू नको. आणि 2 म्हशी जेव्हा झाली तरी तुझा तो धंदो करा. पण जो बाप ऐकता आकडे पैसे गावतात ना म्हणून ऐकत नाही माझा. आता सकाळी बाहेर पडायला गेले अजून ते पडतो ना. आता त्यांची किती वत वाट पडतले तिचा पोरकडे तसा जीव खातच नुसतं माझं जीव खात. फटा सांगत नव्हतो रागिलो ना का असा वाटतं कधी जाऊन जीव देऊ. जीव देऊ सुद्धा मी जाते खोटं सांगत ना. पण बाई सांगत जाते मी गुन्हा पाठी येते जीवच जायच नाही जीव देऊ म्हणून घरात येतं ह्यांच्यासाठी. माझ्या जागेवर जर दुसरा कोण असतं ना बाई म्हणून तर जेव्हाच गेला असता ह्यांच्या तोंडा काळा बसून. मी घरात किती रवलं. जाड माणसाला औषध वापशी दिलेल्या घरात मराठा असतं मुलाचे दिवस काढतं. पण आज जो प्रवतले ना इले ना त्यांचं सांगतले गेल्या काय करता मागा बरोबर नाही. घरात वाढणारा तुमचा पोरा त्याच्यासाठी तुम्ही नवरो बघा. लोकांची तुम्ही दुनियादारी करता सगळी. लोकांची लग्न लावता. लोक काय म्हणतात याचा एक मुलीला मोठा पोर घरात वाढला ह्याचा लगीन करीत नाही. आणि आज इले काय त्यांच्याकडे जास्त सांगतो आज आपल्या पोराचा लगीन करा मग लोकांची लग्न करा. सगळे नाका गावात सकाराम फुडारी उलटत नाका मिया बरी बरी रंगा जुळायचं बरी बरी जुळायचं आणि वाईट असताना म्हणून सुद्धा घालतो. ऐकलं आज सकाळी उठले आणि सबन गावात फिरलं मोठी मोठी कामात केलं. 30-50 लोक कावळे आड्या लागले तशी घराची वाट धरत घराकडे आपल्याला
हाती धड रडता कित्या उंचा ह्याका पैसे होयो आणि या होय घराकडे होयो अशी तारा आणि याला जर त्या घराकडे नाही गेलं तो कोंबडा पाका फुलय त्याला मध्ये आणि जोरात काकरा सुरुवात करताला येतो तर राग कसो घालायचं असा काय नाही घरात जाणार तो शकू शकू त्याच्या तोंडात शिरा पडाले त्यामुळे त्या घराकडे ह्याच्या हवल्यावर भूतो भूतो त्याच्या हवल्यावर भूतो भूतो करून गेला ह्याका ढवळा ढवळ खूप होई ऐकलं नसाल तर माझं रागिलं जरा पाटल्या जरा बसला असताला काय ढका आता येतो राग कसं पडायचं ग शकू तुकडे मारता हे तो राग पडव शकू सांग प्रिये तुझे काय आणि बरंच का फोन करतात सकाराम 8 महिने अगदी बसत होता आता 2 महिने लागले 2 महिने नाकासा माझो धंदो गावात गेला 8 महिने बसात लावले अंगण सुटले लोकांचा काय कुत्रा आणखी थोड्या दिवसांनी 10 महिने सुद्धा होत नाही तुम्ही काय म्हणतो हो आणि ती गाणी किती म्हणतात म्हणजे माग वाटतात तरी हात पडतो अरे माणूस नाचता केव्हा माणूस गाता केव्हा पैसे जास्त असले ना काय नाचता होय बा आणि तिच्यात काय नसला काय गाणं असं जो बोला गेलो सकाळी उठलंय गावात गेलं पण कोणाच सांगा ना सकारामात काहीतरी बघा ना तुला असा का मागे एकदा जुळवलेली ना का आता जाऊ तुमचा जुळवून सांगते काय काय झाला म्हणून थोड्या विचारतात मी नसते तर मारून टाकले मी आता समाजाला कोणा माणूस असं काय बोला काय आता सांगा हा इतर जणांची लग्न लावलं ती लावलं हो पण त्या पोराचा काय केलं कोणाचा? एका पोराची 3 लग्न तुम्ही लावला हो काय झालं अंदाज राहिले का वाईट केलं हो पण त्या नवऱ्याने काय म्हणायचा काय केली 15 दिवस सुद्धा त्या बरोबर त्याला काढल्या त्याला पळावून गेला का त्याचा पुन्हा आणून करून दुसऱ्याला लग्न करून दिला हो. पळावून गेला काय पुन्हा तिसऱ्याला लग्न करून दिला हो. काय चालवला त्या अगो मला धंद्यात वाढ जायला कमी झाला हा ना काकाचा एकाकडे लगेच तोच राहला तर माझं धंदा मोडलो परत लग्न केली धंद्यात वाढ जाऊ सुरुवात झाली मग म्हणजे लोकांचे पैसे असे खाताला तू पचलेले की काय करू का कोणते काय चुकला माझा तर माकासा काय चुकला तर माझा चुकला काय चुकला लगीन केला तर तो संसार सुखातो होतो हो माकासा तो संतो रोज येऊन सांगायला लागलो तेव्हा सौगत कर होणार पहिला लगीन केलं मी काय त्याच्याकडे अपेक्षा करून आणि त्याच्याही भाषा दुसरं लगीन केलं की त्या माहेरा घेऊन असा होणार आणि दुसऱ्या पावटी सुद्धा धावून तर तसा घरा सगळा उतरवून बाहेर गेला तिसऱ्या पावटीवर सांगायला लागलो सकाराबाबत की दोनदा माझ्या रुग्णाल गेलो तेव्हा तिसऱ्या पावटीत या माझ्यावर फुडवतो मी आता काय नाही काय विचारले नाही असा ना आता त्या असेल मला ते का श्रीमंतात या तिसऱ्या पावटीत गेलो लगीन झाला पोह्याचा बरा नाना लागला माझ्या घरावर पाठ केल्या हात सुद्धा दाखवला माका रागिलो माका रागिलो तेव्हा काय केलं पोराच्या घराकडे पोरा पाटल्या त्याला बोलवून घेतलं माणूस काय झाला लगीन झालेल्या लोकांची बायको समाजच्या घरात बोलवू लागलो बरोबर आहे तेव्हा माझा अरे आमचं तुमचं काय कुठे बोला येत नव्हता पाटल्या त्याला किती बोलवलं त्याच्या हलका कानात सांगलं जो घो बरोबर नाही आता थोड्या दिवसांनी कन्नडी घेतो या सगळा कुठला माहेरात जा माझं ऐकलं बघ सगळा कुठला माहेरात दिला काय तुला माझा
म्हणजे तुमचे गुरु तुम्हीच होता हो सगळा काही आणि माहेरात जाणून गेला हो दागिने गेले कोणते कोणते म्हणजे माणूस त्यापासून तोडले पाडा तुझी आव कशी गेली माझ्या बरोबर मी काय झाला तुमच्या औषध केलेल्यांना माझ्यासाठी दागिने सगळे हा त्याची सासू येऊन सांगला तुझ्या लग्नात तू जेव्हा दागिने होऊन त्यांची परिस्थिती तुमका ठावका म्हणून सगळे दागिने सगळं दिले बिचारे घालू लग्नात गेले आणून घरात ठेवल्यात आणि सुने उचलल्या मोठ्यापणे घेऊन गेले तुझे दागिने गेले अगं तू नका सांग तू दागिने दिलं तुला दागिने अधिकार कोणतं होतं माझं तुझो हो पण तुझो मिया सकाळी करून त्याचे दागिने कसं दिलं तो अधिकार माझ्यावर पण दागिन्यावर अधिकार माझं नाही तुम्ही माझा आता मग काय झालं सगळे दागिने तुम्ही दिले मोकळा केला थोडा काळा बघितला का आपल्या हातात लागतात हो समाज माका सांगते आणखी आहे का आठ पाण्याची बरोबर सांगते तिथं तुझ्या दागिन्याची त्याच्या लग्नात ठेवून तुम्हाला यांचं हो आणि असं करता का माझा ठाप होता असं आता करता धर्मांची स्वर्गती करतात आणि थोरल्या तोंडाने सांगतात त्या पद्धत टाकत तुमचा पोर त्याला मोठा झाला वाला कोणता माझा पोर अजून लहान असा लग्नात जाऊ नये असा सगळ्या औषधी बाबाची तसाच वाटतं माझा पोर अजून नाना पण का वाटत काय समाजला या खरं आहे ना. ना या ठरायला आता खायला आता त्याला ठरायची कोण काय नाही. माणूस काय कसा झाला? तुला काय झाला? काय वया अरे हुतलेलं पाणी द्यायला फाटा म्हणून अंगाला करते. काय बरोबर समजलं? लागायचे काय समजलं का? काय समजलं? काय करताना आकाशी ती पूर्णी झाली. मग काकीची गो माझी गो खडे गेली. बाबा हो पाय घसरला की काय तुमचा हो पाऊस पडलो मग हो. पाऊस हो कुठे पाऊस पडला नाही वादळीला वादळामध्ये उसळला हो पण एवढं वादळ घरात कसं काय दिसलं पोरा गो धक्को मारल्यात हो कोणी धक्का मारला ढकलल्यात गो. तुम्हाला सांगा तरी लागोरा कोण बाबा काही अभद्र शब्द बोलू नका यारो मग कुणाला म्हणाला कुत्रा बाबा तुम्ही काय म्हणता आम्हाला यानो मग कोण कोंबडा काय काय म्हणणार तुम्ही मला यानो मग कोण ऐकताच्या काम करता का हातात हातला मगोचा रोज माता द्या बाबा कुणाला बोलता कुणाला अगो निस्ता धक्का द्या वाऱ्यासारखा टाकून दिल्या नाका तुझ्या औषधी आज सुद्धा तुमचं तेच चालू आहे ना तो इथं ते काय नाही, इथं? मी ऐकून घेणार नाही मी समजून घेणार. आई आई, काय झालं? वाजय रे वाजय रे तर वारायला नको. काय बरं बोलतो जरा बरं काय झालं अजून गंगा यमुना वाहत आहे हो. काय कोण तू रडतीस नेमकं घडलं काय रडाय नको तर काय करू रडतोय बोलायचे नाव जे कोण तुला ठाऊक नाही तेव्हा पुरा तुला मी सांगते काय काय घरात कोणती असं थांबायचं ना पण कोण आता उन्म झालो आपल्याला लवकर ते काय करू नको काय येत ना आता घबरत मी बोलतो कोंबड्या कापून टाकून सांगता तरी घ्या काय का भांडा का ऐकून घ्या आज सुद्धा तुमचं भांडण ऐकून घ्या ऐकून घ्यायला आधी घेतलं मग ऐकतो नाही, आधी ऐकून घ्या, नंतर काहीतरी बोला. मारल्यानं कुत्र्यानं हो तुला काही बोलतायत पण मी त्यांची समजूत काढेन मी जर शांत राहा कसा रवा बघा सांगून जर कुत्रा असला तर लोकांना कुत्रो नाही काय चालू लागतं उठा उठा या पडलं
टाकायचा. काय करणार नाही, तुझ्या लक्षात नाही होता. मुद्दाम बोलतोस, मी हात लावतोय काय बघतो. असं नाही ना. काय वाटतं ते एकदा फरक असतं. मला उठवायला आई आहे का? उठली चालली ना. उद्योगच लागतं हा माका. बाबा, आता तुम्ही शांत राहा, काही बोलायचं नाही. आणि आजपासून भांडणं बंद. आई, तू सुद्धा माझं ऐकून घेत नाही. मला सांग, तुम्ही भांडणं करता, पण चार चौघात चालताना मला मान वर तुम्ही करायला नको. किती? का? तिला बाकी असं किती? कशाला का? झाला. बाबा, तुम्ही भांडणं करता, हो. पण याचा फायदा कुणाला होतो? हो ना. शेजाऱ्यांना. तो कसं? ते कान लावूनच असतात. म्हणजे आम्ही भांडण करू त्यांना त्रास होता. हो, ऐकत असतात ते सारे काही. मग त्यांना सांग बघू. तुमच्या भांडणामुळे त्यांची झोप उडते. तुम्हाला काय? मग त्यांना सांग बघू. काय सांगू? तुमका त्रास होता तर घरा उठला आणि लांब हरावना. असं मी नाव द्यायला सांगू. हो. त्यापेक्षा असं करा. काय? आमचं घर उचलं आणि दुसरीकडे नेऊन बांध. जागा तिथं बांधलेली. ते काय खुळावलं. तर काय झालं? ये ऐकलं इथं माझं घर बंदूक सांगतो. हो, दुसरीकडे बांधा म्हणजे इथं आणला तरी नाही नडी घेताना कसं का? त्या या घराची देवस्थानाची जागा असावी. हो, साऱ्या नदीत खाल्ल्या. बापाशी ती होती ती सगळी इकडून खाल्ली. सांगा. मग कधी बोलता शांत राहू. खंड घ्या खंड घ्या शांत राहा जरा, शांत. खंड घ्या होता. आता भांडण करू नका. मी नित्यनेमी इकडे काय येते तर तुम्ही हर्षभरीत वदनानं मला दिसायला हवा. काही बोल. तुम्ही सुद्धा बसा. पण हे खाण्याचे वेगळे. अहो, सुद्धा बसा. अरे मी सांगते तुम्ही बसा. या सांगतो तुला नको मी ऐकूच नाही ऐकलंय ना. एवढं खाण्याचे वेगळे मध्ये गेलं. जवळ बसा, जवळ. मी तुम्हाला एकत्रित बसायला का सांगते? बाबा, हो. तुम्ही माझ्यासाठी देव आहात. हो. ऐकलं हे देव देवता. आणि आई, हो. तू सुद्धा माझ्यासाठी सामान्य नाही. नको सांगा, तू माझ्यासाठी देवी आहे. अगं ही अवतीस अगं अवघाची अवघ असू दे. माझ्यासाठी आहे. त्या काही बोलायला देई हा आता दे. माझ्यासाठी. हे तर देऊळ बांधलं. बाबा, आता तुम्ही शांत राहा. मला तरी माझं नित्याचं कर्तव्य परिपूर्ण करू द्या. होय, कर. नित्यनेमी तुमचा आशीर्वाद मिळायला हवा म्हणून तुमच्यापर्यंत येते. पण तुमचं नित्यनेमी माझ्या देऊळ बांधलाय. हे नको म्हणत नाही. पण देऊळ बांधली तेव्हा दारा काढून होय, ह्याकडे देऊळ आहे. बाबा, आता तुम्ही शांत राहा. आता भांडण करायचं नाही. हो बाबा, तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले. हा. पण बाबा, तुम्ही मला घडविला, होय. वाढविला. या जगाचा चलित चित्रपट तुम्ही मला दाखविला. वर काय मागता चिली देऊन जा. काय साठी वाटते का या जगाचा चलित चित्रपट तुम्ही मला दाखविला. हैदराबाद बोलतोय का माझा टाका पाडावं. समजे हा. तुम्ही माझ्यावर संस्कार म्हणजे हे जगात ह्या दाखवले असावं. संस्कार केला, माया केला. बाबा, तुम्ही जी माया केलात ना, हीच माया जर का कुणी कागदावर रेखाटण्याचा प्रयत्न केला, अथांग सागराची शाई, हा. आकाशाचा कागद जरी केला की बाबा तुमची माया अजूनही आहे. बोललंय बा. सागराची शाई त्यांचा युवा काय सागराची देव सुद्धा हे कन्यारूपी रोप लागलं. हे लावलेलं रोप आज वाढलं गेलं कशामुळं? फक्त तुझ्या छायेमुळं. होय, लागला बोलण्या. बाबा, हो. एक वेळी लोखंडाची साखळी तुटे. हा. तुमची माया केव्हाही तुटणार आपण किलोमीटर साखळी होता. हो, तसं नाही, तसं नाही. लोखंडाची साखळी तुटे पण तुमची माया केव्हाही संपणार नाही, तुटणार नाही. बघ अगो त्याला शाळा जरी पण असं तरी पण मत आवडता. घरात बघा घराकडे शिका व्हाय आता काय करतो. आणि मी असं का बोलते? तर तुमचा राग निघून जावा. तुम्ही एकोप्यानं एकत्र राहावे म्हणूनच मी बोलण्यासाठी मंजुरीच्या पोरात बोलतो.
आज तुमचा आशीर्वाद मिळाला म्हणून समाधानी झालं मला. आणि आजपासून कायम सुरती आपल्या घरातली भांडणं बंद व्हायला लागली. हा. कारण हे ना मग कारण तू मी कारणीभूत. मी इथं आलीच नाही आणि मी कारणीभूत ती कशी. पण तुझं काय पण जाताना काय सांगितलं का तू पाणी पण काय भरू नको. हो मी साधारण घरात पाणी नाही वाटलं पाणी मागायचं त्याला तुला किती वाटत तुम्ही राहू म्हणजे भांडणं झाली ती पाणी आणलं नाही म्हणून. होय, होय. बाबा तुम्ही तरी समजून घ्यायचं ना तिला. काय समजून घेतलं घरातील सारी कामाई मी करेन तुम्ही भांडू नका. मी तुला फिराने गेला का मागा होतं तुला खाऊन पाणी नसला तरी आता माझी इतक्या घेऊन पाणी लागतं आता भांडू नका तुमच्यासाठी पाणी घेऊन येऊ. हो लवकरात लवकर जाते पाणी घेऊन येते. भांडू नका.